नमस्कार मुलांनो, आज आपण एक नवी गोष्ट ऐकूयात. ही नावाप्रमाणेच भन्नाट गोष्ट आहे आणि सत्य घडलेली घटना आहे. महाश्वेता देवी यांनी लिहिलेली ही मूळ बंगाली गोष्ट असून ही मराठीत अनुवाद केलेला आहे वसुधा आंबिये यांनी. आमच्या माला तिच्या मोनी माशीने म्हणजे आमच्या मोनी दिदीमाने वाढवलं. मोनी दिदीमा आता 93 वर्षाची आहे. ती देवघरमध्ये तिच्या गायींबरोबर राहते. थंडीच्या दिवसांमध्ये तिच्या गायी चहा पितात आणि वर्षभर भात खातात. थंडी खूपच वाढते तेव्हा त्या गोधड्यांचे कोट घालतात. आमची सुद्धा गायींवर खूप प्रेम करते. हा वारसा तिला मोनी दिदीमा यांच्याकडूनच मिळाला असणार. आता सुद्धा माकडे एक गाय आहेच. आम्ही कोणीच ती पाहिली नाही, कारण ती पटेल बाबूंच्या बागेत चरायला जाते. मेनोकाच्या घरी वासरांना जन्म देते आणि पुन्नीची तिचं दूध काढते आणि स्वतःच पिऊन टाकते. खूप वर्षांपूर्वी बाबांकडे काम करणाऱ्या एका तरुण मुलाकडून माने एक गाय विकत घेतली. तिचं नाव होतं न्यादोष, म्हणजे बेढब. तुमच्यापैकी कोणीच इतकी कुरूप गाय कधी पाहिली नसेल. फुगलेलं पोट, 4 बाजूंना फाकलेले हडकुळे पाय आणि ताठ शेपटी. तिच्या डोळ्यांमध्ये मात्र तीव्र चमक होती. माने न्यादोषला समारंभपूर्वक घरी आणलं आणि रीतीप्रमाणे त्या तरुण मुलाला नवे कपडे देऊन त्याचा आदर सत्कार केला. तो आमच्या घराजवळच्या तळ्यापाशी अंघोळीसाठी गेला. आपलं नवं धोतर त्यानं धुतलं आणि सुकवण्यासाठी गवतावर पसरून ठेवलं. तेवढ्यात नादोषने धोतरावर झडप घातली आणि निम्म धोतर चावून चघळून त्याचा चोथा केला आणि उरलेलं धोतर फाडून त्याच्या चिरफळ्या करून टाकल्या. जेव्हा तो मुलगा पाण्यातून बाहेर यायचा प्रयत्न करू लागला तेव्हा प्रत्येक वेळी ती त्याला तळ्यात लोटत राहिली. बिचारी, तिला खूप वाईट वाटतंय म्हणून असं करते ती. आई वडिलांनी लेकरू विकलं तर त्याला वाईट वाटणारच. माला तिची फारच दया आली. लवकरच न्यादोषला वाटेल त्यावेळी कोणत्याही खोलीत शिरायची सवय लागली. ती खोलीत शिरून शाळेची पुस्तकं चावायची. बाबा म्हणाले, अभ्यास पटकन संपवायचा असेल तर ही सोपी पद्धत आहे. पहा बरं किती ठामपणे पुस्तकं चघळते ती. न्यादोषने व्याकरणाच्या पुस्तकांपासून इंग्लिश, पत्रलेखन या मार्गदर्शिकेपर्यंत सगळ्या पुस्तकांचा फन्ना उडवला. घरात सगळी मिळून 9 भावंड होतो. न्यादोषने लवकरच प्रत्येक इयत्तेची पाठ्यपुस्तकं खाऊन टाकली. तिने लिहूनही दाखवलं असतं, पण तिला पेन खाणं काही जमलं नाही. मग लिहिणार कसं? तिला अनिशची, ओबू आणि फोल्गूची पुस्तकं आवडायची. पण आमचा सर्वात धाकटा भाऊ टांटू, त्याच्या पुस्तकाचं तिला विशेष आकर्षण वाटायचं. माझी दुसरी बहीण मितूल आणि चौथी बहीण बुडी या दोघीही लहानपणी अगदी दांडगट होत्या. त्यांच्या पुस्तकांकडे वळताना न्यादोष खूप काळजी घ्यायची. माझी सर्वात धाकटी बहीण शारी आणि तिसरी बहीण कोंची या दोघींची पुस्तकच नाही तर त्यांचे झगेसुद्धा न्यादोषने चावून चघळून टाकले होते. पण एखाद दुसरा गंजी आणि काही नेकटाय सोडले तर बाबांचे कपडे मात्र तिनं कधी चघळले नाहीत. रंगाच्या बाबतीतल्या तिच्या आवडीनिवडी अगदी तीव्र होत्या. निळ्या रंगाचा कपडा दिसला की ती लगेच त्याचा फण्णा उडवायची. काही दिवस आमची भांडी विसळणारी बाई कामाला येत नव्हती. मग आम्ही केळीच्या पानावर जेवायचो. नंतर ती पानं फेकून द्यायचो. त्या दिवसात केळीच्या पानांना चिकटलेले इलिश माशांचे तुकडे खाल्ल्यावर न्यादोषला मांसाहारी जेवण आवडायला लागलं. माने तिला समजावण्याचा प्रयत्न केला. गायी मासे खात नाहीत हे पुन्हा पुन्हा सांगितलं, पण न्यादोषने त्याची दखल घेतली नाही. एक दिवस तिने तिच्या जेवणाचा वाडगा लाथ मारून भिरकावला. त्या वाडग्यात आम्ही तिला चारा,
तुसं खायला द्यायचो. तिनं लाथ मारल्यावर वाडग्याचे तुकडे तुकडे झाले. संतापाने तिच्या नाकपुड्या फुरफुरत होत्या. ती सरळ जेवणाच्या खोलीत गेली आणि रात्रीच्या जेवणासाठी तळून ठेवलेले इलिश माशांचे थोडे तुकडे तिनं खाऊन टाकले. त्यानंतर मासे आणि मटण उंच कपाटात ठेवायला लागली. मांजराच्या भीतीनं नाही, तर न्यादोषच्या भीतीनं. ती आता सगळ्या प्रकारचे मासे खायला लागली होती. मोठे मासे, छोटे मासे, झिंगे, कोळंब्या, खेकडे, मटण, सगळ्या गोष्टी. पण तिला कोंबडी आणि इलिश मासे सर्वात आवडायचे. मासे मटणाबरोबर तिला कांदा लसणाचीही गोडी लागणार हे उघडच होतं. न्यादोष आता भाजीच्या टोपलीवर झडप घालून कांदा लसणीवर ताव मारायची. नियमितपणे मासे मटण खाल्ल्यामुळे न्यादोषचे पाय आता वाघोबाच्या पायासारखे मजबूत झाले होते. काही दिवसांनी तिला गोठ्यात बंद करून ठेवायची वेळ आली. आपल्या गायींना ताजी हवा आणि सूर्यप्रकाश मिळाला पाहिजे असं मला वाटायचं. त्यामुळे आमच्या गोठ्याचं दार खाली होतं आणि वरची बाजू खुली होती. न्यादोष त्या फटीतून एखाद्या चित्त्यासारखी लांब उडी मारून बाहेर पडायची. तिचा नेम कधीही चुकला नाही, कधीही ती घसरली नाही. एकदा गोठ्याबाहेर आली की दनादन पाय आपटत ती जेवणाच्या खोलीचा रस्ता पकडायची. त्या दिवशी शाकाहारी जेवण असलं तर न्यादोष मोठा अपमान झाल्यासारखी तांबरलेल्या डोळ्यांनी आमच्याकडे पाहत राहायची. त्यानंतर न्यादोषचा दिनक्रम एकदम बदलूनच गेला. ती सकाळी लवकर बाहेर पडायला लागली. म्हणायची न्यादोषला सकाळच्या गार वाऱ्यात फिरायला आवडतं. पण पोलिसांना धडा शिकवण्यासाठी न्यादोष सकाळीच बाहेर पडते असं आम्हाला कोणालाच वाटलं नाही. भल्या सकाळीच ती गंगेच्या किनाऱ्यावर उभी राहायची. गंगेत बुडी मारून पोलीस पुन्हा किनाऱ्यापाशी यायला लागले की न्यादोष त्यांना पुन्हा पाण्यात ढकलायची. ब्रिटिशांचा अंमल असताना पोलिसांनी जिच्यावर दावे घातले होते अशी एकमेव गाय न्यादोषच असेल. हा प्रकार बरेच दिवस सुरू राहिला. एक दिवस अचानक न्यादोषनं घर सोडलं आणि न्यायालयापुढे असलेल्या शेतात मुक्काम ठोकला. तिथे एका वासराला तिनं जन्म दिला. त्यानंतर तिथे काही दिवस राहिल्यावर जशी अचानक घरातून गेली तशीच एका सकाळी ती दणादण परतही आली. माचा आनंद गगनात मावेना. माझी न्यादोष घरी आली. आता ती सुधारली आहे. आपण घरगुती घरंदाज गाय आहोत हे तिला कळलंय. सारा वेळ हेच बोलत होती. न्यादोषचा चारा आम्ही गच्चीवर साठवून ठेवायचो. एका सकाळी आम्ही पावलांचा मोठा आवाज ऐकला. न्यादोष शांतपणे पायऱ्या चढवून गच्चीवर जात होती. तिला गोठ्यात ठेवलेला चारा नको होता, गच्चीवर ठेवलेला चारा हवा होता. ओबू आणि अनिश माला सांगत होते, न्यादोष एखाद्या शास्त्रज्ञासारखी आहे. तिला कोणत्याही गोष्टीच्या मुळापर्यंत पोहोचायचं असतं. ते थंडीचे दिवस होते. एका पौर्णिमेच्या दिवशी न्यादोष सकाळीच बाहेर निघून गेली. संध्याकाळी परत आली. मोनोका आम्हाला सांगत होती की खजुराचा रस म्हणजे ताडी काढणारी माणसं नुकतीच झाडावरून उतरली आहेत आणि त्यांनी आपली मडकी भरून ठेवली होती. तेवढ्यात न्यादोष तिथं पोचली. तिने सर्वांना पळवून लावलं आणि दिवसभर तिथेच थांबून सगळी ताडी पिऊन टाकली. तिला धड चालताही येत नव्हतं. त्याचं हेच कारण होतं, ताडी तिच्या डोक्यात चढली होती. त्यानंतर नेहमीप्रमाणे ती गच्चीवर गेली आणि शांतपणे चारा खात बसली. तेवढ्यात तिला पौर्णिमेचा चंद्र दिसला. त्याबरोबर ती कशीबशी गच्चीच्या टोकापर्यंत गेली. तिथे पोचल्यावर ती खिळल्यासारखी तिथेच उभी राहिली. आम्हाला काळजी वाटायला लागली, कारण शेजारी राहणारे सद्गृहस्थ महिन्यातून एकदा पौर्णिमेच्या दिवशी पूर्ण चंद्राचं दर्शन घेण्यासाठी खिडकी उघडायचे. आज न्यादोष तिथे उभी होती, त्यामुळे त्यांना चंद्र दिसणार नव्हता. आम्हाला ज्या गोष्टीची भीती वाटत होती तेच घडलं.
शेजारच्या काकांनी आपली खिडकी उघडली आणि ते ओरडायला लागले, हे काय काय चाललंय? मला पूर्ण चंद्र पाहायचा आहे, पण त्याऐवजी ह्या लटपटणाऱ्या गायीचं दर्शन होतंय. काय चाललंय हे? त्या रात्री बाबांनी ज्ञादोषला कसं बसं खाली आणलं. कदाचित अशा बिनधास्त जगण्यामुळे ज्ञादोष आजारी पडली असणार. आम्ही गावातल्या पशुवैद्याला बोलावलं. वैद्यबुवा ज्ञादोषजवळ गेले आणि त्यांनी प्रेमाने तिची विचारपूस केली. तुला बरं वाटत नाही का? काय झालंय? हे ऐकल्यावर ज्ञादोषने त्यांच्यावर शिंग रोखून त्यांना पळवून लावलं. वैद्यराज बिचारे वरांड्याच्या खांबावर चढले आणि खांबाला मिठी मारून जीवाच्या आकांताने ओरडायला लागले. पाठीमागून ज्ञादोष त्यांना दणके देतच होती. शेवटी वैद्यराजांनाच डॉक्टरकडे न्यायची पाळी आली. केवढा गोंधळ सगळा. ज्ञादोष बरी झालीच नाही. कोणताही पशुवैद्य तिच्याजवळ जायला धजत नव्हता. आता सुद्धा मला ज्ञादोषची आठवण येते. तिला विसरणं शक्यच नाही. धन्यवाद.